वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ. तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पी-डी-एफची साईज कशी कमी केली जाते व बऱ्याचशा ठिकाणी व काही कॉलेजच्या कामासाठी किंवा अदर ऑफिस आणि वर बँकिंग सेक्टर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात. त्या ठिकाणी त्या पी-डी-एफची किंवा फोटोची साईज ही खूप मोठी असते. त्यावेळी आपल्याला ती म्हणजे योग्य ती वेबसाईट किंवा ॲप सापडत नाही. ते आज आपण ती साईज कशी कमी करायची ते आज आपण बघणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल Google Chromeवर यायचं आहे आणि टाकायचं आहे पी-डी-एफ कॉम्प्रेसर. त्यानंतर आय लव्ह पी-डी-एफ ही साईट ओपन होईल. त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्ही हे सिलेक्ट पी-डी-एफ फाईल इथं फाईल सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर एक कोणतं पण डॉक्युमेंट जे तुम्हाला हवं आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला सिलेक्ट करून इथं 3 खूप जास्त जर हवी असेल तर ती फाईल करायची हाय कॉम्प्रेस करायची आहे. नंतर गुड क्वालिटी करायची असेल, ह्या तिन्हीपैकी तुम्ही कोणतं पण चूज करू शकता आणि इथे बटनावर क्लिक करून तुम्ही पी-डी-एफ ही कॉम्प्रेस करू शकताच. ही अशी नंतर याची प्रोसेस होईल. त्यानंतर ते ऑटोमॅटिकली सेव्ह होईल आणि त्या फाईलची तुम्हाला साईज इथे 119 KB ही दिसेल. तर ही अशी इथे तुम्ही बरेचसे पी-डी-एफ टूल्स बघू शकतात. त्यामध्ये वर्ड टू पी-डी-एफ, पी-डी-एफ टू वर्ड, पी-डी-एफ टू जे-पी-जी, जे-पी-जी टू पी-डी-एफ, पॉवर पॉइंट टू पी-डी-एफ, पी-डी-एफ टू पॉवर पॉइंट, एक्सेल टू पी-डी-एफ हे असे सगळ्या प्रकारचे टूल इथे तुम्हाला बघायला भेटतील. मोस्ट ऑफ द म्हणजे जे स्टुडंट आहे इंजिनिअरिंगला किंवा त्या विद्यार्थ्यांना खूप अशा अडचणी येतात, त्या तुम्ही अशा हे बघून सॉल्व्ह करू शकता. थँक यू.